नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी जे साहित्य लागतं त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. चित्र काढण्यापासून तर चित्र रंगवण्यापर्यंत आपण जे जे साहित्य वापरणार आहोत त्याची आज मी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे. कोणतं मटेरियल यूज केलं पाहिजे, कोणतं नाही, याबद्दल आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एलिमेंटरी अँड इंटरमिजिएट एक्झामसाठी तुम्हाला 4 सब्जेक्ट असतात. त्यापैकी पहिल्या दिवशी तुमचं ऑब्जेक्ट ड्रॉइंग आणि मेमरी ड्रॉइंग आणि दुसऱ्या दिवशी डिझाईन अँड जॉमेट्री लेटरिंग असे तुम्हाला एकूण 4 सब्जेक्ट असतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेसाठी लागणारे साहित्य त्याची आज पूर्णपणे मी यादी सांगणार आहे. शासनाकडून आपल्याला सर्वप्रथम काय होतं, सर्व विषयांसाठी 38 बाय 28 सेंटीमीटर 38 बाय 28 सेंटीमीटरचा काय दिला जातो, तुम्हाला ड्रॉइंग पेपर दिला जातो. सर्वप्रथम आपल्याला पेन्सिल ही HB, हे पहा 2H पेन्सिलचा वापर तुम्हाला ट्रेसिंगसाठी होतो. त्यामुळे 2H HB मध्ये तुम्ही नटराज स्केचिंगसाठी तुम्ही यूज करू शकता. आणि HB आणि 2B ह्या अशा तुम्ही 2 ते 3 पेन्सिलचा वापर तुम्ही करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला उत्तम प्रतीचे इरेझर आणि शार्पनर यूज करायचा आहे. आता हा जर घेतला तर याच्यामध्ये तुम्हाला इरेझर आणि शार्पनर असे दोन्ही पद्धतीने काम करता येईल, दोन्ही बाजूने काम करता येईल. तर आपल्याला नाही म्हणून 2 तरी इरेझर आपल्या बरोबर ठेवा आणि शार्पनर. आणि हे अशा पद्धतीचं पण बाजारामध्ये इरेझर उपलब्ध आहे, जेणेकरून तुम्ही त्याचा वापर एखाद्या पॉइंटेड जॉमेट्रीमध्ये वगैरे तुम्ही करू शकता. म्हणून अशा पद्धतीचे इरेझर तुम्ही ठेवलं तरी चालेल. आता तुम्हाला कंपास पेटीचा यूज करायचा हे लागणार आपल्याला. तर तुम्ही अशा पद्धतीची कंपास वापरलं तरी चालेल, अशा पद्धतीचं राऊंडर, किंवा तुम्हाला हे भेटलं तरी चालेल. यामध्ये पेन पण बसतो. त्यानंतर तुम्हाला इंच आणि सेंटीमीटर असलेली स्केल यूज करायची. तर प्लास्टिकची एक स्केल असते, तसेच स्टीलची एक स्केल असते. तर यापैकी तुम्ही कोणतीही स्केल यूज करू शकतात. शक्यतो प्लास्टिकची स्केल यूज करा, जेणेकरून आपल्या ट्रान्सपरन्सी सगळं दिसतं. आणि एक छोटी स्केल पण तुमच्या बरोबर असू द्या. जर तुमची पेन्सिल शार्प करताना सारखी तुटत असेल तर तुम्ही ह्या कटरचाही यूज करू शकतात, पण एकदम सावकाश. याने तुमचं शार्प पेन्सिलचं टोक अजिबात तुटणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही त्याला व्यवस्थित शार्प करू शकता. म्हणून या कटरचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर हे टूल्स, याचा वापर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बोर्डला पेपर लावताल तर तो व्यवस्थित राहू, तुम्हाला ही पिन लावून तुम्हाला व्यवस्थितपणे काम करता येईल. तर अशा 2-3 टाईपच्या पिन्स मिळतात. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे परचेस करू शकता. तुमच्या स्टेशनरी जवळच्या शॉपमध्ये कुठेही तुम्हाला हे मिळून जाईल. तुम्हाला अशा टाईपचे सर्व स्केच पेन्स मिळतात, वेगवेगळ्या कंपनीच्या राहतात. तर तुम्हाला यापैकी तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही स्केच पेन यूज करू शकता. हे 12 शेड्स आहेत, छोट्या साईजमध्ये 12 शेड्स आहेत. याच्या तुम्हाला 50 शेड्स मिळतात. ह्या ब्रश पेन्सचे सुद्धा 50 शेड्स मिळतात. ब्रश पेन्स, स्केच पेन्स, मार्कर्स याचा वापर तुम्हाला लेटरिंगमध्ये होतो. तर तुमच्याकडे 2-3 कलरचे असेल तरी सफिशियंट आहे. माझ्याकडे सर्वच कलरचे आहेत. तर तुम्हाला याचा वापर लेटरिंग, बॉर्डरसाठी, कुठे तुम्हाला डिझाईनसाठी याचा वापर केला जातो डिझाईन पेपरमध्ये. तर तुम्ही हे यामधला कोणताही एक, किंवा तुम्हाला शक्य झाले तर मार्कर्स आणि हे स्केच पेन्स तुम्ही याचा वापर करा. आता ब्रशमध्ये तुम्हाला बॉर्डरसाठी एक 0
0चा ब्रश ठेवायचा आहे. असे 4 ते 5, 4 नंबर, 6, 7, 5 अशा पद्धतीचे काय करायचे ब्रशेस ठेवायचे, राऊंडर ब्रशेस. आणि फ्लॅटचेही 2 ते 3 ब्रश ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला याची शक्यतो गरज नाही पडत. पण तुम्ही याचा वापर तुम्ही बॅकग्राऊंडसाठी करू शकता, किंवा हे छोटा फ्लॅट ब्रश आहे, एखादा मोठा स्पेस असेल त्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. नाही म्हणून हे तुम्ही बरोबर ठेवायचे. 2 ब्रशेस असले तरी खूप झाले. नंतर आता बाजारात नवीन प्रकारचे ब्रशेस आलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण पाणी टाकून डायरेक्टली ते यूज करतो. हे पहा, याच्यामध्ये पाणी भरतात आणि मग तुम्हाला सारखं पाणी घ्यायची गरज पडत नाही. म्हणून ही अशी बाजारात फ्लॅट ब्रशेस निघालेली. तर तुम्ही त्याच्यामध्ये फ्लॅट, राऊंड, हे राऊंड ब्रश तुम्ही याचाही वापर करू शकता. म्हणजे तुम्हाला जे उपलब्ध होईल तुम्ही ते साहित्य, ते ब्रशेस वापरू शकता. ऑइल पेस्टलमध्ये तुम्हाला 50 शेड्सचे ऑइल पेस्टल मिळतात, 12 शेड्सचे मिळतात आणि 25 शेड्सचे पण मिळतात. यापैकी तुम्हाला जे उपलब्ध होतील, शक्यतो जर इंटरमिजिएटला असाल तर तुम्ही 50 शेडचा वापर करा, कारण यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर्स मिळतात आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला काय करता येतं, काम करता येतं. शिवाय क्रेयॉन्स पण असतात. क्रेयॉन्सचा यूज तुम्ही बॅकग्राऊंडसाठी वगैरे करू शकता. असे ऑइल पेस्टलमध्ये तुम्हाला एवढे सर्व कलर्स मिळण्यासाठी, मेमरी ड्रॉइंगसाठी तुम्हाला ऑइल पेस्टमध्ये चांगलं करता येईल. आता हे आहे सॉफ्ट पेस्टल. याचाही वापर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला एकदम आर्टिस्टिकल चांगलं काम करायचं असेल तर तुम्ही हे कलर्स यूज करू शकता. याच्यामध्ये पण 12 शेड्स येतात, 24 येतात. हे 36 शेड्सचे आहेत कॅमलचे. तर याचाही तुम्ही वापर करू शकता. याचं सॉफ्टली चॉक सारखे असतात हे, जे तुम्ही हाताने मिक्स करू शकता. आता कलर पेन्सिलमध्ये 48 शेडचे मिळतात तुम्हाला, 24, 12 असे. हे 24 शेडचे आहेत, पण ह्या बुस्टरचे आहेत. तर तुम्हाला ज्या योग्य वाटतील तुम्ही ते वापरू शकता. कलर्स पेन्सिलमध्ये माझ्याकडे ज्या ज्या आहेत मी तुम्हाला दाखवल्या आहेत. आता वॉटर कलर केक्स असतात, त्याच्यामध्ये तुम्ही ट्यूब कलर यूज करू शकता. वॉटर कलर पॅलेट ही आर्टिस्ट वॉटर कलर केक्स आहेत. तर हे खूप चांगल्या पद्धतीचे आहेत आणि हेच त्याच्यामध्ये 12 शेड्स. तुम्ही यापैकी कोणतेही वॉटर कलर्स यूज करू शकता. शक्यतो खूप अशा पद्धतीचे पण वॉटर कलर मिळतात. तुम्ही यापैकी कोणत्याही वॉटर कलरचा वापर करू शकता. आता पोस्टर कलरमध्ये 14 शेड्स येतात, 18 शेड येतात, 12 शेड येतात अशा पद्धतीने. पण शक्यतो हे खूप चांगल्या प्रतीचे पोस्टर कलर्स आहेत. याच्यामध्ये तुम्हाला व्हायलेट, क्रिम्झन हे स्पेशल शेड मिळतात. क्रिम्झन रेड जर तुमच्या कलरमध्ये असेल तर त्याने तुम्हाला ऑरेंज असे शेड्स बनवता येतात आणि हा डल पण नाही पडत. म्हणून शक्यतो या 14 शेड घेतल्या तर तुमचं काम चांगल्या प्रतीचे होऊ शकतं. याच्यामध्ये 6 शेड्स पण मिळतात, माझ्याकडे नाही येत ते. अशा प्रकारचे कलर्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला ज्यामध्ये काम करायचं आहे ते कलर्स तुम्ही घेऊ शकता. आता पॅलेट. रंगकाम करण्यासाठी आपल्याला पॅलेटची आवश्यकता आहे. तुम्ही ह्या पद्धतीची पॅलेट यूज करू शकता. नसेल तुमच्याकडे याच्यामध्ये
याच्यापेक्षा मोठी ही आहे, याच्यापेक्षाही मोठी अशा पद्धतीची असते. आता याचा वापर करून खूप दिवस झाला, माझी खूप वर्षाची पॅलेट आहे ही. तर अशामध्ये पण तुम्हाला मोठी पॅलेट मिळते, याच्यापेक्षाही मोठी मिळते. त्यानंतर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही बशी किंवा डिशचा यूज करू शकता. आणि आपल्याला ज्यावेळेस ब्रशेस वगैरे यूज करायचे असतात, आपण ते यूज करण्यासाठी काय करायचं आहे, एक 2 भांडी ठेवायची धुण्यासाठी, ब्रशेस धुण्यासाठी. एक चांगल्या पाण्यासाठी आणि एक ब्रश धुण्यासाठी. आणि शक्यतो मी रेफर करेल की तुम्ही मग यूज करा, ज्यामध्ये काय होतं, ब्रशेस असे ठेवले जातात. आणि एक स्वच्छ पाण्याचं एक ठेवायचं, एक ब्रश धुण्यासाठी आणि एक स्वच्छ पाण्यासाठी. असे 2 काय करायचे तुम्हाला भांडी ब्रशेस धुण्यासाठी ठेवायची आहेत. एक शक्यतो उभे ठेवा आणि एक असं अशा पद्धतीचं ठेवा. आता ड्रॉइंग बोर्ड, आपल्याला A3 साईजपेक्षा थोडासा मोठा ड्रॉइंग बोर्ड पाहिजे. आता हे पहा, हा ड्रॉइंग बोर्ड तुम्हाला अशा पद्धतीचं ड्रॉइंग बोर्ड घ्या, जेणेकरून तुमचं ड्रॉइंग हे छान पद्धतीने होईल. इथे तर असतंच आपल्याला हे करायला असा प्लेन. हे जर नसेल तुमच्याकडे साधा बोर्ड असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने, पिन असेल तर त्याला ह्या पद्धतीने लावून काम करू शकता. हे पहा, तर आपल्याला ड्रॉइंग बोर्ड पण असणे आवश्यक आहे. 1/4 आकाराचा हा ड्रॉइंग बोर्ड आहे. म्हणजे तुमची पेपरची साईज काय आहे, 38 बाय 28. तर यापेक्षा तुम्हाला मोठा बोर्ड पाहिजे, किंवा पेपरपेक्षा थोडा मोठा असेल तरी चालेल. अशी सुती कापड हवे, रुमालाच्या आकारचे, किंवा त्यापेक्षा थोडी मोठी असेल तरी चालेल. जेणेकरून 2 कापड पाहिजे, जेणेकरून तुम्हाला शेडिंग करताना ब्रश पुसण्यासाठी व ब्रश स्वच्छ करण्यासाठी याचा वापर होईल. ब्रश स्वच्छ करण्यासाठी एक वेगळा ठेवा आणि एक ब्रश पुसण्यासाठी. तसेच तुम्हाला डिझाईन किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला टेन्सिलचा वापर करायचा असेल तर हे वेगवेगळ्या प्रकारचे टेन्सिल्स तुम्ही वापरू शकता. किंवा तुम्ही बरोबर दुसऱ्या भेंडी, बटाटा, गोंदपाट, टॉवेल अशा पद्धतीचे छोटे छोटे त्याचे तुकडे घेऊन गेले तर त्याचा टेन्सिलचा वापर तुम्ही डिझाईनमध्ये करू शकता. त्यासाठी ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत, टेन्सिल बाजारामध्ये उपलब्ध आहे, तुम्हाला भेटून जाते. तुम्ही ह्या पद्धतीचं टेन्सिलचाही वापर तुम्ही करू शकता.